आजीच्या हातचे सगळेच पदार्थ आपण खूप जास्त आवडीने खातो. त्यातले काही ठराविक पदार्थ असे असतात जे आपल्याला खूप जास्त आवडतात आणि माझा सर्वात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे 7 कप्प्यांचे घावणे. मऊ लुसलुशीत गोड, वरून तुपाची धार. पहिला घास खाल्ला की मन असं तृप्त होऊन जातं. तर आजीच्या या कोकणातील पारंपरिक रेसिपीसाठी इथे मी घेतला आहे नारळ. नारळ आपल्याला मस्त असा फोडून घ्यायचा आहे आणि आता याला विळीच्या साहाय्याने खोवून घ्यायचं आहे. छान असा नारळ खोवून झाला की ह्या अख्ख्या नारळासाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ आपल्याला किसलेला किंवा असा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. आता कढई ठेवली मी इथे गॅसवर. 1 चमचा तूप टाकूया. आता या तुपामध्ये आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत. काजू बदाम कम्प्लिटली ऑप्शनल आहेत. आपल्याला आपल्या आवडीनुसार हे घ्यायचे, नाही घेतले तरी चालतं. आता आपण हे छान असे सोनेरी होईपर्यंत भाजून घेऊया आणि आता एका वाटीमध्ये काढून ठेवूया. याच कढईमध्ये आपल्याला गूळ आणि खोबऱ्याचं जे सारण आहे ते परतून घ्यायचं आहे. याच्यासाठी मी खोबऱ्यामध्ये हे जे 1 वाटी गूळ किसून घेतला आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आता खोबऱ्याला पाणी सुटेल. आता आपण याच तुपामध्ये खसखस टाकून घेऊया. खसखसने मस्त अशी चव छान येते ह्या सारणाला. आता हे गूळ खोबऱ्याचं जे मिश्रण आहे ते या कढईमध्ये टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया. परततानाच ह्याला ना खूप जास्त पाणी सुटतं. हे आपल्याला पाणी पूर्णपणे आटवायचं आहे, म्हणजे खूप जास्त ड्राय नाही करायचं आहे. जसं आपण मोदकाचं सारण करतो ना, हे सेम तेच सारण असतं. मोदकासाठीही हेच सारण वापरतात. छान असं व्यवस्थित सगळीकडून परतून घ्यायचं आहे. कंटिन्यू परतत राहायचं आहे, म्हणजे खोबरं कुठे करपलं जाणार नाही. आता जे आपण काजू बदाम तळून ठेवले होते तेही बारीक असे त्याची कापं करून घ्यायचेत आणि ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाव चमचा याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. आता गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल. गॅसची फ्लेम बंद केली. आता मिश्रण थंड होऊ द्यायचे. गूळ खोबऱ्याचं सारण थंड होईपर्यंत आपण घावण्याचं पीठ बनवून घेऊया. इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतले आहेत, जे स्वच्छ धुवून 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवले होते. आता ह्यातलं पाणी सगळं काढून आपण ह्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे भिजत घातलेलं पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे, फेकून द्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटताना दुसरं स्वच्छ पाणी घालायचं आहे. हे मिश्रण थोडंसं जाडसरच वाटायचं आहे, खूप जास्त पातळ नाही वाटायचं आहे. थोडंसं असं रवाळ टेक्स्चर असलं पाहिजे त्याचं. आता याच्यामध्ये पाणी घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. याचं पाणी पण तेवढंच घालायचं, खूप जास्त पातळ नाही करायचं आहे. हे मिश्रण जे आपण घावण्याचं पीठ करतो ना, नॉर्मल घावण्याला जे पीठ असतं ते थोडंसं पातळ असतं आणि हे जे 7 कप्प्यांचे घावणे असतात त्याचं पीठ असतं ना, जे बनवतो ते थोडंसं जाडसर असतं. आपण पारंपरिक पद्धतीने घावणे बनवणार आहोत, म्हणून इथे मी एक भिडं घेतले, जे गॅसवर ठेवून आपल्याला भिडं तापलं की कांद्याने आपण तेल असं लावून घेऊया तव्याला आणि जे आपलं घावणचं पीठ आपण तयार केलेलं आहे तांदळाचं ते व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे बुडाला जे पीठ जमा झालेलं असतं ते चांगलं मिक्स होतं. आता आपण पहिला घावणा घालून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनटासाठी वाफ काढून घेऊया. 2 मिनटांनी वाफ काढून झाली की आपण आता ह्या घावण्याच्या अर्ध्या बाजूला जे गूळ खोबऱ्याचं आपण सारण तयार केलेलं आहे ते सगळं घालून घेऊया. ते घालून झालं की आता ह्याला दुमडून घ्यायचं आहे. बरोबर अर्धा असा दुमडून घ्यायचा आहे. आता जी अर्धी बाजू जी मोकळी आहे त्याला कांद्याने तेल लावूया आणि अर्धा घावण असा घालून घ्यायचा आहे. पुन्हा एक छान अशी वाफ काढून घ्यायची, झाकण ठेवायचं आहे. मध्यम आचेवरच करायचे आहेत आपल्याला सगळे घावणे. आता ह्याच्यावरती गूळ खोबऱ्याचं सारण घालून घेऊया सगळीकडून आणि आपण जी आधीची जी बाजू होती ती अशी फोल्ड करून घेऊया, म्हणजे अशी दुमडून घ्यायची आहे. पुन्हा आता जी मोकळी जागा आहे तिथे कांद्याने तेल लावायचं आहे आणि असा घावणा घालून घ्यायचा आहे. पुन्हा एक वाफ काढायची आहे. वाफ काढून झाली की सारण घालायचं आहे. सारण घातलं की आता ही उजवी बाजू जी अगोदरची होती ती फोल्ड करून घ्यायची, ती ह्याच्यावरती घालायची आहे आणि आता जी उजव्या बाजूला जी मोकळी जागा आहे त्याला पुन्हा तेल लावलं कांद्याने की
की पुन्हा एक घावण घालून घ्यायचं आहे। छान असे जाळीदार घावणे आपले येत आहेत। याच्यावर झाकण ठेवूया। मध्यम आचेवर ठेवली गॅस की छान अशी जाळी पडते। असे पलिताने पहिलं थोडंसं असं मोकळं करायचं आहे घावणं आपल्याला, म्हणजे खाली असं चिकटणार नाही। आता याच्यावरती सारण घालून घ्यायचं आहे। सारण घालण्यामध्ये अजिबात कंजूसी नका करू। व्यवस्थित असं सारण सगळीकडे घालून घ्यायचं आहे आणि मग आता फोल्ड करायचं, असं दुमडून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने आपल्याला दुमडायचं आहे, आपला घावणा फाटला नाही पाहिजे। आता पुन्हा आपल्याला कांद्याने तेल लावायचे तव्याला आणि अर्ध्या बाजूला हे घावणं घालून घ्यायचं आहे। पुन्हा वाफ काढायची आहे। 2 मिनटं अशी चांगली वाफ काढून झाली की पुन्हा याच्यावरती सारण घालायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे। पुन्हा तेल लावायचं आणि सारण घालायचं आहे आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे। हा आपला 7वी लेयर होती। आपला 7 कप्प्यांचा घावणा तयार आहे। म्हणजे 7 वेळा आपण ही प्रोसेस करतो, सारण घालण्याची, घावण घालण्याची, त्याच्यावर सारण घालण्याची, म्हणूनच ते ह्याला 7 कप्प्यांचा घावणा बोलतात। तयार आहे आपला गरमागरम मऊ लुसलुशीत गोड असा 7 कप्प्यांचा घावणा। अगदी प्रत्येक लेयरला मस्त असं सारण ह्याच्यामध्ये मी भरलेलं आहे आणि हा चवीला अगदी अप्रतिम लागतो। कोकणातील ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।